पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ठाणे, रायगड, पालघर, सातारा, सांगलीसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी, तर नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात सुद्धा शाळा कॉलेजेस आज बंद राहणार। पावसाच्या अलर्टमुळे प्रशासनाची खबरदारी। तर मध्य रेल्वे आजही अर्धा तास उशिराने कल्याण स्थानकावर मोठी गर्दी। पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला फटका। हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने। बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव। एकही उमेदवार विजयी नाही। शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी, तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचेही 7 उमेदवार जिंकले। मोनोरेलमधून 1.25 तासानंतर प्रवाशांची सुटका। 585 प्रवाशांची सुटका केल्याची अग्निशमन दल आणि पोलिसांची माहिती। मोनोरेलमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। घटनेची चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा सुद्धा मोनोरेलमधील अडकलेल्या प्रवाशांसोबत संपर्क। 1.5 तास मोनोरेलमध्ये अडकलेले TV9 मराठीचे प्रतिनिधी सागर शिंदे सुखरूप बाहेर। वेळोवेळी सागर शिंदेंकडून मोनोतील प्रत्येक घटनाक्रमाची अपडेट। कर्मचाऱ्यांनी सांगून सुद्धा मोनोरेलमध्ये अधिक प्रवासी चढले। 105 टन कॅपॅसिटीच्या मोनोरेलमध्ये 109 टन प्रवासी असल्यानं इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला। मोनोरेल प्रशासनाचं स्पष्टीकरण। वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये पावसाचा अक्षरशः कहर। वसईच्या मधुबन परिसराला नदीचं स्वरूप। 4 चाकी गाड्या सुद्धा पाण्याखाली। रस्त्यांवर कमरे एवढं पाणी साचलं। लोकल ठप्प झाल्यानंतर मुंबईमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल। भांडुपला जावयाच्या 13व्यासाठी गेलेल्या आजोबांची रुळावरूनच पायपीट। प्रशासनानं गाड्यांचं व्यवस्थित नियोजन करावं, आजोबांची प्रतिक्रिया। राज्यात 12 ते 14 लाख एकरावरील पिकांचं नुकसान। नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू। तातडीनं शेतीचे नुकसानीचे पंचनामे करणार मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी। मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटरवर, तर क्रांतीनगर कुर्ला परिसरात सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर। राज्यात गणेश भक्तांसाठी यंदा रेल्वेच्या 367 जास्तीच्या फेऱ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले केंद्राचे आभार। नांदेड मुखेड तालुक्यातील 7 गावांना पुराचा फटका। हसनाळ गावात अनेकांचे संसार उघड्यावर। एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य, तर 5 नागरिक आणि 150 जनावरांचा मृत्यू। 6 जण अजूनही बेपत्ता। साताऱ्याच्या वाईतील धोम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। कृष्णा नदीमध्ये 5 वक्र दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग। नदी पात्रालगत असणाऱ्या प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये पाणी साचलं। एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार CP राधाकृष्णन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। एनडीए शासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर। सूर्यकुमार यादव याच्याकडे सध्या नेतृत्व। श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्यामुळे BCCIवर टीकेची झोड। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।